हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे. नाशिकमध्ये शिंदेचे गोडसे की ठाकरेंचे वाजे? राजकीय विश्लेषकांचे नेमके म्हणणे काय? नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठी सोमवारी चुरशीने मतदान झाले. यामध्ये राज्यातील 13 जागांवर मतदान पार पडले. यावेळी सर्वाधिक चर्चेत असलेल्या नाशिक मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत पाहावयास मिळाली. या जागेवरचा कल काय असणार याविषयी सविस्तर विश्लेषण राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी केले आहे. त्यामुळे चर्चेत असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचा कल काय असणार याचा अंदाज येतो. नाशिक मतदारसंघात महायुतीचे खासदार हेमंत गोडसे रिंगणात उतरले होते, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे मैदानात उतरले होते. त्यासोबतच अपक्ष म्हणून शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक लढवली. त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी लढत पुढे जाईल तशी रंगतदार ठरली. नाशिकच्या जागेवर भाजपने यापूर्वी 2 वेळा खासदार असलेल्या हेमंत गोडसेंना उमेदवारी देऊ नये असा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरला होता. त्यांचा परफॉर्मन्स चांगला नसल्याने उमेदवार बदलण्यास सांगितले होते. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवाराची शोधाशोध सुरू केली होती. नाशिकच्या जागेवर महायुतीमधील 3 पक्षांचा डोळा होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार म्हणून तयारी सुरू केली होती. मात्र मराठा विरुद्ध ओबीसी वादात त्यांची अडचण होईल हे लक्षात आल्याने त्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. दुसरीकडे या जागेवर भाजपने तयारी सुरू केली होती. आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे यांनी भाजपचा उमेदवार द्यावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जोर लावला होता. मात्र जागा वाटपाचा तिढा खूप उशिरा सुटला व शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली. उमेदवारी पुन्हा हेमंत गोडसे यांनाच दिली. नाशिक मतदारसंघाच्या या निकालाबाबत अंदाज व्यक्त करताना देसाई यांनी काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. या निवडणुकीत महायुतीने हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यास उशीर केला. छगन भुजबळ नाराज असल्याने त्यांनी गोडसेंचे काम केले की नाही, शांतिगिरी महाराज यांची गिरीश महाजन यांनी भेट घेऊनही उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळे शांतिगिरी महाराजांच्या पाड्यात कोणाची मते पडली असणार यावर बरेचसे काही अवलंबून असणार आहे. राजाभाऊ वाजे यांना सुरुवातीपासून प्रचारासाठी मोठा वेळ मिळाला. त्यासोबतच मराठा समाजाचा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मतदान केले, त्याचा फायदा वाजे यांना दिसत आहे. या मतदारसंघात मराठा आंदोलनाचा अंडरकरंट मोठ्या प्रमाणावर जाणवला. त्यामुळे त्याचा फायदा ठाकरे गटाला होण्याची शक्यता आहे. याशिवाय उद्धव ठाकरेंच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता संपूर्ण चित्र वेगळे दिसत होते. उद्धव ठाकरेंनी 2-3 वेळा केलेले नाशिक दौरे व ठाकरे व शरद पवार यांच्याविषयी असलेली सहानुभूती यामुळे पारडे जड वाटत असले तरी मशाल विरुद्ध बाण ही अटीतटीची लढत झाली. त्यामध्ये अल्पशा मतांनी दोघांमध्ये एक जण बाजी मारेल असे चित्र दिसत आहे. कांदा कोणाला रडवणार? नाशिक, दिंडोरी व धुळे मतदारसंघात शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. निर्यात बंदी लागू झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. नाशिकमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी भाषण सुरू असताना एकाने कांदा निर्यात बंदीचा प्रश्न उपस्थित केला. मात्र मोदी त्यावर काही बोलले नाहीत. या घटनेचा काहीसा परिणाम झाला. त्यासोबतच मनसेने मदत केली नाही. त्याशिवाय छगन भुजबळ यांनी काही वक्तव्य करताना घेतलेली उद्धव ठाकरेंची बाजू यामुळे साहजिकच कल समजून येतो असेही यावेळी देसाई यांनी स्पष्ट केले. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.